पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। Hi Vedika. Hi. Thank you so much for the session. Thank you. आज ठाकरे सर इथे आले आहेत आणि त्यांना तुमच्याशी सेशन्स बद्दल बोलायला आवडेल. सो लेट अस वेलकम ठाकरे सर. तुम्ही बाकी सगळ्या सेशन्स प्रमाणे हा सेशन सुद्धा एकदम सिन्सिअरली अटेंड केलात, ह्याचा मला खूप आनंद आहे. आणि याहून जास्ती आनंदाची गोष्ट डिक्लेअर करायला मी इकडे आलेलो आहे. आपल्या इव्हेंटसाठी फायनान्शियल पार्टनर मिळाले आहेत. ड्रेसी ड्रीम्स ऑनलाईन फॅशन गारमेंट बिझनेसमध्ये नंबर 1 समजली जाणारी कंपनी आपल्याला फायनान्स पार्टनर म्हणून जोडत आहे. आणि हे आहेत त्यांचे यंग, डायनामिक आणि एनर्जेटिक CEO विक्रम मोहिते. आणि ही इज ऑल्सो फ्युचर फेस ऑफ दिस कंपनी. विक्रमच्या काही आयडियाज इतक्या इम्प्रेसिव्ह आहेत. मला खूप आनंद होतोय ही कंपनी आपल्याबरोबर फायनान्स पार्टनर म्हणून जोडते. वेलकम विक्रम. स्वतः मी सुद्धा या कॉम्पिटिशनचा एक पार्ट आहे. मला ठाकरे सर आणि AP कडून सगळे स्पर्धेचे अपडेट्स मिळालेच आहेत. सो तुम्ही सगळेजण खूप छान काम करताय आणि असंच पुढे करत राहा. यासाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट अँड लेट्स मेक दिस कॉम्पिटिशन सक्सेसफुल. हाय रजत. हाय मयुरी. सकाळी तुझा मेसेज वाचला आणि एकदम मॉर्निंग गुडच झाली माझी. रजत, मी ती असाइनमेंट करायला रेडी आहे. येस, मला वाटलंच होतं. इतकी बेस्ट ऑफर तू रिजेक्ट करूच नाही शकत. ठीक आहे, मी आता लगेच शूट प्लॅन करतो. हो, मी शूट करेन, पण रेम्युनरेशन नीट मिळेल ना? हे बघ, बजेट फिक्स आहे, ते वाढवून नाही मिळणार. पण एका दिवसाच्या शूटचे मी तुला 30,000 रुपये देईन. 30,000? यामध्ये तर आई इझिली बेंगलोरला जाऊन येऊ शकते. अगं, विचार कसला करतेस? हो हो, मला चालेल. ठीक आहे, मी तुला लोकेशन मेसेज करतो. आपण इथेच कॉलेज नंतर भेटू. ओके. पण ना मला यायला थोडं पाठीपुढे होईल, कारण मी कॉलेजमधून घरी जाईन आणि घरी जाऊन आईला सांगून येईन की यायला उशीर होणार आहे. नो 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 नो, मी एक सजेस्ट करू का? सध्या घरी काही सांगूच नकोस. डायरेक्ट कॉलेज नंतर इथेच ये. घरी सांगू नको? पण का? अगं, त्यांना सरप्राईज दे ना, ते हॅपी होतील. ओ, ही आयडिया बेस्ट आहे. मग मी कॉलेजमधून डायरेक्ट शूटला येते. चालेल. ओके, बाय बाय. अवतारा, थँक्यू सो मच. अगं थँक्स काय त्यात, कम्प्लिटली माय प्लेजर. नाही म्हणजे मला या सेशन बद्दल काही माहित नव्हतं, पण इथे आले आणि हे सेशन केलं, खूप रिलीफ मिळाला बघा. म्हणजे स्ट्रेस कमी होतो असं जाणवत होतं. तारा, खरंच तू हे सेशन अरेंज केलं त्याबद्दल आम्हा सगळ्यांकडनं तुला थँक्स. मला खरंच खूप जास्त आनंद होतोय की तुम्हाला या सेशन नंतर खूप काम वाटलं आणि सगळा स्ट्रेस तुम्ही रिलीव्ह केलाय. आता आपण अजून जोमानं कामाला आणि नेक्स्ट सेशन्सना सुरुवात करूया. ओके? बाय द वे नियती, तुला बरं वाटतंय ना आता? मला खूप भारी वाटतं की तुम्हा सगळ्यांना भेटले आणि माझं डोकं शांत झाल्यासारखं झालं बघा. नियती, वेदिका खूप छान सायकोथेरपिस्ट आहे. सो तू प्लीज तिला कन्सल्ट करशील का? इट वुड बी रिअली नाईस. नियती, ताराने मला तुझ्याबद्दल सगळं सांगितलं आणि तुला कधीही काउन्सिलिंगची गरज वाटल्यास तू मला भेटू शकते. नक्की येईल मॅडम. मला खूप रिलॅक्स वाटलं बघा आणि तुम्ही सगळ्यांनी माझी मदत केली ना, खरंच मी तुमच्या सगळ्यांची मनापासून खूप आभारी. नियती, तू आम्हाला काही न सांगता पर्क केलंस आणि आता थँक्स म्हणून अजून पर्क करू नकोस. अगं पण मी नियती,
आपण सगळ्याजणी एक कुटुंब आहोत आणि एकमेकींसाठी आपण उभं राहिलंच पाहिजे ना. तुम्ही सर्व स्पर्धक असून तुमची ही मैत्री खरंच कमालीची आहे बरं का. म्हणजे स्पर्धांमध्ये हे असं कुटुंब तयार होणं हे फारच कमी वेळा बघायला मिळतं. सो कीप इट अप. सो माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. ऑल द बेस्ट. हेलो. हेलो. कैसा लगा आप लोगों को EFT? बहुत अच्छा. वेरी गुड. तो फिर कल से फिनाले तक रोज सुबह आधा घंटा पावर योगा और आधा घंटा एरोबिक्स या फिर जुम्बा. आप लोगों को इसमें भी बहुत मजा आएगा. आई एम श्योर अबाउट इट. एनीवे, अभी आप लोग एक 10 मिनट का ब्रेक ले सकते हैं. थैंक यू. अश्विनी, थैंक यू सो मच. तुम्हारे एक स्टैंड लेने से हमें कितना फायदा हो गया. लॉन्जरी कंपनी बैकआउट कर गई और ड्रेसी ड्रीम्स के साथ फाइनेंशियल पार्टनरशिप करने का मौका मिला हमें. कब से जानती हो तुम विक्रम मोहिते को? जानती हो ना? देखो अश्विनी, तुम उसे जानती हो या नहीं उससे मुझे कोई फर्क नहीं पड़ता, लेकिन तुम्हें फर्क पड़ सकता है. अगर तुम दोनों का कोई भी कनेक्शन है तो कंपनी की पॉलिसी के हिसाब से या तो ये फाइनेंशियल पार्टनरशिप नहीं होगी और या तुम इस कंपटीशन से आउट. सुखी हो रे बाबा. क्या पेड़े क्या? वा वा भाऊजी, काय मस्त पेढे आहेत हा. हा म्हणजे काय, आमच्या कुणी टॉपचे मार्क्स आणले म्हणून टॉप क्लासचे पेढे आणले. या या, हा पुढाच घेऊन जा ना. ओ थांबा, इकडे आणा तो पुढा. आण का इकडे. देईन वाटीत 4 घालून. पुढा दे. मी काही सगळा बॉक्स घेऊन नाही जात. 1-2 सोडेन तुमच्यासाठी पेढा. मेहरबानी. पण काही म्हणा, आपली ही पोर खूप हुशारा हो. तिची दृष्ट काढावं 4 BHK. आता पुढच्या सोसायटीच्या मीटिंग मध्ये आपण तिचं खरोखर कौतुक करू. हा अहो, मी बोलते ना सेक्रेटरीशी, काय जाहीरपणे आणि सोसायटीकडून आपण तिला बक्षीस पण देऊ. कधी नव्हे ते 4 शब्द बरे बोललात. नाही नाही, करूया आपण. कौतुक व्हायलाच पाहिजे ना. लेख हुशार आहे आमची. अरे अरे काय झालं एवढं. अगं हो, पडशील. आई, अगं हे बघ, मी फर्स्ट आलीये. पहिली आलीस तू. म्हणजे काय अगं अश्विनी, प्रत्येक विषयात तिने टॉप क्लास मार्क घेतले. हो बाबा, खरंच खूप छान मार्क्स मिळालेत. आईने अभ्यास न घेता इतके छान मार्क्स मिळवले. आता माझ्या कुबुडीला आईकडून एक बक्षीस. बक्षीस नको, आपण सगळे मिळून ना मोठी पार्टी करू आणि त्याच्यात संजूला बोलवू आणि बंजी जंपिंग पण. हो, बंजी जंपिंग पण. आई पण संजू नाही येणार. का ग, काय झालं? अगं तो फेल झालाय म्हणून टीचर त्याच्यावर खूप रागवलेत. अरे बापरे, म्हणजे तो आता उदास असेल ना ग. हो, जसं तू सांगितलं ना तसंच करूया. आपण संजूला इथे बोलावून घेऊ, म्हणजे त्याचा मूड पण ठीक होईल. हो ना. डन डन. मग आता मी संजूला कॉल करू का? हो कर ना. फोन दे. देते. हे पकड. हा घे. अगं कुठे चालले? अगं रिझल्ट. आता या मुलांना काय एवढं बोलायचं असतं. अगं बहीण भावाचं आपसातलं काय असेल ते बोलू दे. तू कशाला लुडबुड करते त्यात. तुम्हा सगळ्यांसाठी ना मी चहा करते. काय ग अश्विनी, आता आल्या आल्या लगेच स्वयंपाकघर. आरामात बस ना, आत्ताच आली आहेस ना, दमली असशील ग. मयुरी करेल ना चहा. मयुरी आहे कुठे घरात? मयू आली नाही अजून. कुठे गेली ती? हे काय मयुरी, तू अजून रेडी नाही झालीस?
जा पटकन आवरून घे. अरे पण कॉस्ट्युम्स कोणते घालायचे? अगं हे काय सगळं समोर आहे तुझ्या. तुला जे आवडतंय ते घाल. इट्स युअर चॉईस. हे आयुष्यवर हे घालायचे? या वाय नॉट. अरे पण हे तर 2 पीस नाईटी आहेत. तू म्हणाला होतास की सोशल कॉस्टची ऍड आहे म्हणून, मग हे कपडे कसे काय? हो मयुरी, रिलॅक्स. ॲडव्हर्टिजमेंट सोशल सर्व्हिसचीच आहे, पण आपण ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने शूट करणार आहोत. म्हणजे आपल्यासारखे यंगस्टर्स ब्रँडेड कपडे घालून घरात नुसते लोळत पडलेले असतात, आणि बाहेर ते सोशल सर्व्हिस करणारी माणसं किती हार्श लाईफ जगतात. बेसिकली आपला कन्सेप्ट तसाच आहे. रजत, आय एम सॉरी, पण मी हे असे कपडे नाही घालू शकत. तू दुसरे कोणते तरी नॉर्मल कपडे मला दे, किंवा मग मी हे घातलेत ते चालत असेल तर त्यावर शूट करू. हा चालेल ना, हे पण कपडे बेस्ट आहेत, चालतील हे पण. अरे रजत, तू खरंच आपल्या थीमनुसार विचार कर. अरे नीट ऑब्झर्व कर तिला. ते बघ, तिचे कपडे चालतील. कलर सुद्धा ब्राईट आहे. आपल्याला फक्त तिचा थोडा मेकअप करावा लागेल, बस, बाकी काय नाही. ओके, लेट मी चेक. दॅट्स फाईन. चालेल मग. मयुरी, जा लवकर मेकअप करून ये. रजत, थँक्स. हे मयुरी, तू कम्फर्टेबल आहेस ना? हो. नाही म्हणजे मॉडेल्सनी कसं रिलॅक्स आणि आनंदी फील करावं, हे आमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट असतं. जा, जाऊ दे. मेकअप रूम तिथे. ओके. हे बघा, हे बघा आप्पा, सगळे रिमार्क्स बघा काय, सगळं निगेटिव्ह आहे. या मुलाचे कितीही लाड करा, खेळणी आणून द्या, हॉटेलिंग करा, सगळं खायला द्या, पण याच्यात काही फरक पडणार नाही. आणि अभ्यासात तर प्रोग्रेस अजिबात नाही. आणि चेहऱ्यावर बघा, एका कणाचा सुद्धा गिल्ट नाहीये. किती रडतोय ग बिचारा. अहो काय माई रडतोय, सगळी नाटक आहेत त्याची. शिल्पी, बास झालं आता, नको रागवस. अगं मनाला लावून घेईल ना तो. हो अगं, केवढा रडतोय तो, जरा प्रेमाने समजव ना त्याला शिल्पी. अप्पा, माई, तुम्ही याचं रडणं ना इतकं मनावर घेऊ नका. मी त्याला ओरडतीये, रागवतीये म्हणून तो रडतोय असं नाहीये. मी त्याला कुहूच्या पार्टीला जायला नाही म्हणाले ना म्हणून तो रडतोय. लोक इथे पहिले येतात म्हणून पार्ट्या करतायत, आणि हा नापास झालाय तरी याच्या चेहऱ्यावर काही गिल्ट नाहीये किंवा कशाचंही वाईटही वाटत नाहीये. मला वाईट वाटतंय, पण मी कुहूला प्रॉमिस केलंय की मी पार्टीला नक्की येणार. नाही गेलो तर तुला वाईट वाटेल. तोंड वर करून बोलू नकोस संजू. मी तुला कुठेही सोडणार नाहीये. संजू, किती नाटकात बघितलं. एक मिनिट. शिल्पी, इतकं हायपर व्हायची काहीच गरज नाही. आपण समजूया त्याला, आणि कुहूने त्याला बोलवले ना तर मी त्याला घेऊन जातो. काय समजवणार आहेस? आणि काय प्रॉब्लेम आहे रे तुझा? मी जे काही बोलतेय त्याच्या ऑपोजिटच काहीतरी करायचं असं काय ठरवलंयस का? ती पहिली आलीये आणि आपला मुलगा नापास झालाय हे जरा लक्षात असू दे. शिल्पी, तो नापास झाला ना, त्याला तो एकटा जबाबदार नाहीये. आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला कमी पडलोय, त्याचा अभ्यास घ्यायला कमी पडलोय. आपण स्पष्ट बोल ना. मी त्याचा अभ्यास घेत नाही असं म्हणायचंय का? आहे का तुझ्याकडे वेळ? नाहीयेस तू बिझी? घरात आहेस का तू? एक मिनिट. लेट मी क्लिअर. मी जॉब सुरू करून किती दिवस झालेत? नाही म्हणजे त्याची ही परीक्षा माझा जॉब जॉईन करण्याच्या आधी झाली आहे, हो ना? मग माझा अभ्यास घेण्याचा काय संबंध? काय उपयोग त्याचा? सांग ना, काय उपयोग आहे? तू घरात होतीस म्हणून त्याला आपण ट्युशन लावलं नाही, आणि घरात असून सुद्धा तू त्याचा हवा तसा अभ्यास घेतला नाहीस. हवा तसा म्हणजे त्याच्या मामी सारखा. संजू मला नेहमी सांगतो की मामी माझा चांगला अभ्यास घ्यायची. अच्छा, मग त्याची मामी आहे आता त्याचा अभ्यास घ्यायला? ती जाऊन बसली आहे ना मिसेस इंडिया मध्ये, तिकडे मोठे मोठे लेक्चर्स देते सगळ्यांना, लीडर होऊन बसली आहे साधारण सगळ्यांची, आणि तिच्यामुळे सगळे स्पॉन्सर सुद्धा सोडून चाललेत. अरे वा, ताईचे इतके सगळे अपडेट्स घ्यायला तुला बराच वेळ मिळाला. मला विक्रम कडनं हे अपडेट्स मिळालेत, आणि तो तिथे
काय विक्रम तिथे काय? कोणी काही बोलायची गरज आहे का? सगळ्यांना सगळं माहिती आहे. ते पेपरमध्ये आलं होतं, आशूचं पेपरमध्ये फोटो छापून आला होता ना, त्यावेळेस सगळं लिहून आलं होतं. मुळात हे आधी बोल, म्हणजे मग कळेल जरा. घरात काही लक्ष नाहीये, पोराकडे लक्ष नाहीये आणि बाहेरचे गोष्टी सुचतात. मी जरा संजूकडे बघते. ना बघ केव्हाचा रडतोय तो, थांबव जरा रडणं त्याचं. ओके, चिन डाऊन, स्माइल प्लीज. वाव, दॅट्स अ नाइस पोज. आकाश, एक काम कर ना, ती खुर्ची जरा साईडला घे. ओके, आता तुला काय करायचंय माहितीये, कमरेवर हात ठेव. थांब मी दाखवतो. हे पकड. हा हा मी ठेवते. इट्स ओके. हे बघ, हे अशी उभी राहा आणि असं समोर उभं. हा पोज या. नाइस. हेअर फ्लिप कर. हा, आता थोडी शाय पोज दे. रजत, शाय मूड सोशल कॉज साठी ऍड आहे ना ही? अगं सगळ्याच गोष्टी कामासाठी नसतात. हे काही फोटोज मी तुला देण्यासाठी काढतो. ओ ठीक आहे. नाइस, गुड पोज. थोडेसे ते केस थोडे पुढे घे. या, आणि थोडी शाय फील कर. वरती बघ थोडं. या. हा, एक मिनिट. हा, आजीचा फोन. हा आजी बोल. मयू, अगं मी आजी नाही, आई बोलते. आई, हा बोल. कुठे आहेस तू? मी मैत्रिणीसोबत बाहेर आले. मैत्रीण? अगं पण किती वाजले? मयू तू कळवलं सुद्धा नाहीस मला. तू आता लवकर घरी ये बघू, आपल्याला ना पार्टीसाठी बाहेर जायचं. पार्टी? हो अगं, कुहू वर्गात फर्स्ट आलीये. ओ, ही तर खूप चांगली बातमी आहे. आई मी लवकर येते घरी. बाय. आईचा फोन होता, आपण फोटोज काढूया. एनी गुड न्यूज? म्हणजे एवढी हॅपी दिसतेस. बरोबर ओळखलंस तू. माझ्या छोट्या बहिणीचा ना वर्गात पहिला नंबर आला. अरे वा, बघ चेहरा किती खुलून दिसतोय. आता फोटोज अजून चांगले येतील. चल चांगले क्लिक्स काढू. मगाशी बोलता बोलता का थांबलीस? कधी कधी ते तुला चांगलंच माहिती आहे. बरं मला सांग, हा विक्रम ताईच्या इव्हेंटमध्ये काय करतोय? अच्छा, तो म्हणजे ह्या इव्हेंटसाठी त्याची कंपनी जी आहे ती फायनान्स पार्टनर आहे. एक मिनिट. कपडे. फायनान्स पार्टनर? हां. हे कनेक्शन काय कळत नाही. अरे म्हणजे ती इतकी मोठी कंपनी आहे की अशा छोट्या मोठ्या इव्हेंटसाठी ते असे पैसे लावू शकतात, म्हणजे त्यांना फायनान्स करू शकतात ना. सो इतक्या वर्षात तरी त्यांनी असं कधी केलं नाही. मुळात त्यांच्या कंपनीची ही पॉलिसीच नाही आहे. कारण अशा प्रकारच्या इव्हेंटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी कोट्यावधी रुपये लागतात आणि मोहिते अंकल असं कधीच करत नाही. मग याच वर्षी त्यांनी का केलं आणि याच इव्हेंटसाठी? आय डोंट नो यार. आय डोंट बिलीव्ह की तूच विक्रमला हे करायला सजेस्ट नाही केलंस ना? काय म्हणायचंय तुला? हे बघ विद्युत, मी त्या कंपनीमध्ये फक्त एम्प्लॉई म्हणून काम करते. सो मला बाकीचं काहीही माहित नाहीये आणि मी तिथे नवीन आहे यार. माझ्या सांगण्यावरून इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट कशी करतील ते? शिल्पी, विक्रम तुझ्यासाठी काय आणि का करू शकतो ना हे तुला चांगलंच ठाऊक आहे. मला एक सांग, ताईच्या ऍक्सिडेंटचा आणि विक्रमचा काही संबंध आहे? तुला काय म्हणायचंय? तेव्हा तुझ्या बॅगमध्ये जे 10 लाख रुपये होते
ते विक्रमने तुला दिले होते? संशय घेतोयस तू माझ्यावर? तुला सांगितलं होतं ना मी नितिकाकडून पैसे घेतले होते म्हणून. विचार ना तू, तिला फोन करून विचार. घे, माझा फोन कुठे आहे? एक मिनिट. नितिका? हो. ही नितिका कोण? कारण त्यावेळी तू मला सांगितलं होतंस तू रियाकडून, त्या प्रांजलकडून आणि तुझी हॉस्पिटलमधली कोणती नमिता त्यांच्याकडून तू पैसे घेतले होतेस. नितिकाचं नाव घेतलं नव्हतंस तू. ही नितिका कोण? ऍक्च्युली मी तुला सांगितलं होतं, आठवतंय तुला, की मी वेगवेगळ्या लोकांकडनं थोडे थोडे पैसे घेतले. त्याच्यामध्येच ही नितिका पण आली. तिच्याकडनं सुद्धा पैसे घेतले होते मी. तू विचार ना तिला फोन करून, क्रॉस चेक करून घे, कन्फर्म करून घे हवं असेल तर. आणि मुळातच आता काच फोन करायचा? खरं तर हा विषय आपण कधीच मागे सोडलाय ना, तरी पण तुझी सोय तिथेच का अडकते सतत सतत? तू फोन कर ना, त्या सगळ्या मुलींना फोन कर, क्रॉस चेक कर, कन्फर्म करून घे. मला काही प्रॉब्लेम नाहीये. उगाच कोर्टात उभं करून आरोपी असल्याचा फील देऊ नकोस सतत. मला खूप घाणेरडं वाटतंय. सतत आळ माझ्यावर, वैताग आलाय मला. शी.